जिल्हा नियोजन समिती अमरावती यांच्याकडून मंजूर अनुदानातून पोलीस आयुक्त कार्यालय अमरावती शहर यांच्याकरिता खरेदी करण्यात आलेल्या 30 पोलीस वाहनांचा हस्तांतरण सोहळा पोलीस आयुक्त कार्यालयात संपन्न झालाय। कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वाहनांचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संजय खोडके, आमदार राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी आशिष एरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्यासह मान्यवर तसेच पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते। अमरावती शहर हे राज्याचे महत्त्वाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र असून वाढत्या शहरीकरणानुसार सुरक्षिततेचं आव्हान पेलण्यासाठी शासन डिजिटल प्रणालीवर आधारित आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर देत आहे। शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी शासन कटिबद्ध असून अमरावती शहर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी यासाठी ही नवीन अत्याधुनिक वाहने यात महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केलाय। तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीस यंत्रणा अधिक अद्ययावत व सक्षम करणं आवश्यक आहे। आज अमरावती शहर पोलीस विभागात नवीन वाहने दाखल झाल्याने शहराची पोलीस व्यवस्था अधिक गतिमान होणार असल्याचं प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केलं आहे। कार्यक्रमाला पोलीस दलातील उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, विविध शाखेचे व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते।